नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सध्या मित्रांनो टेलिग्राम चॅनल, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर अशा प्रकारे परिपत्रक फिरवले जात आहेत. तर मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांना एक प्रश्न पडलेला आहे की खरंच महाराष्ट्र पोलीस भरती 2023ची जी जाहिरात आहे ही जूनच्या या पहिल्या टप्प्यात किंवा जूनच्या अखेरपर्यंत होऊ शकते का बा? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे होऊ शकते. तर तुम्ही पाहू शकता की पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांच्या संदर्भात ही जी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग रत्नागिरी ही पोलीस भरती 2022-23ची पूर्वतयारीबाबत एक परिपत्रक निघालेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता की परिपत्रक कशा प्रकारे आहे. तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो की रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई बॅट्समन चालक यांची भरती प्रक्रिया दिनांक 10/6/2024 पासून प्रस्तावित असल्याचे माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून सूचना प्राप्त झालेली आहे. तुम्ही पाहू शकता की 10/6/2024 पासून रत्नागिरी पोलीस भरती जी आहे होण्याची जी ही आहे प्रस्तावित केलेली आहे. तर सदर ही भरती प्रक्रियेची पूर्वतयारी नियोजन करण्याकरिता त्यांनी जे आहे 1 जून 2024 रोजी 11 वाजता पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक आयोजित केलेली आहे. तर ही बैठक कोणाच्या अध्यक्षतेखाली केलेली आहे? तर अपर पोलीस अधीक्षक, पोलीस अधीक्षक, उपविभागीय राखीव पोलीस निरीक्षक. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता हे 9 नंबरपर्यंत मित्रांनो अशा प्रकारे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडणार आहे. धनंजय कुलकर्णी पोलीस अधीक्षक रत्नागिरीचे आहेत. तर वरील संबंधित अधिकारी यांनी जे आहे आज 1 जूनला उपस्थित राहून यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक आयोजित करून पुढील 5 ते 6 दिवसामध्ये विद्यार्थ्यांना माहिती मिळणार आहे. तर अशा प्रकारे दुसरं एक परिपत्रक पाहू. तर दुसरं अशा प्रकारे परिपत्रक आहे की हे जे आहे मित्रांनो नाशिक ग्रामीणचं आहे. हे पोलीस भरती 22-23साठी नाशिक ग्रामीणनं सुद्धा अशा प्रकारे एक परिपत्रक काढलेलं आहे. तर यांचं पोलीस शिपाई यांची ही 32 पदासाठी ही जाहिरात जी आहे ही आता पार पाडणार आहेत. तर तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे जे नाशिक ग्रामीणला जे जागाचं वितरण होतं कॅन्डिडेटच्या आरक्षणानुसार त्याच्या कास्ट वाईज जागा दिलेल्या आहेत. यांचंसुद्धा एक मित्रांनो अशा प्रकारेच 10/6/2024 पासून कवायत मैदान पोलीस मुख्यालय नाशिक ग्रामीण येथे घेण्यात येणार आहे. यांनीसुद्धा असं एक परिपत्र काढून स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणून कोणीही हलगर्जीपणे राहू नका की पावसाळा लागणार आहे, पोलीस भरतीचं ग्राउंड होणार नाही, या संभ्रमात तुम्ही मित्रांनो राहू नका. यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की 10/6/2024 रोजीपासून कवायत मैदान पोलीस मुख्यालय नाशिक ग्रामीण येथे घेण्यात येणार आहे. शारीरिक योग्यता चाचणीमध्ये जे कॅन्डिडेट 50% गुण मिळवतील त्यांना पुढील 1/10 या प्रमाणात 1/10 प्रमाणात त्यांना घेऊन 100 गुणाची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. तर तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता. आणि 3 नंबरचे जे परिपत्रक आहे आपण पाहून घेऊ. तर हे आहे मित्रांनो 3 नंबरचं परिपत्रक, पोलीस अधीक्षक कार्यालय जिल्हा विशेष शाखा जालना. तर हे जे आहे मित्रांनो SRPF जालन्याचं परिपत्रक निघालेलं आहे. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 3 जालना सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2022-23 बंदोबस्ताबाबत. तर तुम्ही पाहू शकता की जालना जे आहे SRPF जालना जे आहे हे सुद्धा SRPFचं ग्राउंड होऊ शकतं. याचं जालनाला जे ग्राउंड आहे दिनांक 6 जून 2024 पासून कवायत मैदानावरील रोडवर वाहतूक नियंत्रण नावानाके 5 किलोमीटर चाचणी खरडपुरी ते भाटेपुरी रोड घ्यायची असल्याने कळवली. आणि वरून खरडपुरी ते भाटेपुरी रोड वाहतूक नियंत्रण करणे कामी वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार परीक्षा संपेपर्यंत पोलीस बंदोबस्त मिळण्याबाबत त्यांनी एक अर्ज केलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता की प्रशासन जे आहे सिरियसपणे काम करत आहे. आणि दिनांक 6/6/2024 पासून राज्य राखीव पोलीस बल जालन्याचं जे आहे गट क्रमांक आहे त्याचं मैदानी चाचणी होणार आहे. तर तुम्ही कुठल्याही संभ्रमात राहायचं नाही.
6 जून 2024 पासून पोलीस भरती प्रक्रिया ही होणार आहे. पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार यांची पाहू शकता की तुम्ही यांची सिग्नेचर सुद्धा आणि इकडं पोलीस अधीक्षक जालनाची या ठिकाणी सुद्धा सिग्नेचर आहे. तर मित्रांनो, अशा रीतीने तुम्हाला टेलिग्राम असो, इंस्टाग्राम असो आणि यूट्यूब असो, सर्वच या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे परिपत्रक फिरताना दिसत आहेत. तर मित्रांनो, तुम्ही एक भ्रमात राहू नका की पावसाळ्यात कुठं पोलीस भरती होत असते का, डिसेंबर नोव्हेंबरमध्ये होईल, अशा भ्रमात न राहता तुम्ही मित्रांनो सध्या तुमचं जे वीक पॉईंट आहे, सध्या गोळा असेल, 100 मीटर असेल, 1600 मीटर असेल, यांना परिपूर्ण करण्याचं मित्रांनो हे करा. आणि मित्रांनो, ज्याचं जे वीक ग्राउंड आहे त्यांनी आतापासून 2 टाईम ग्राउंडला सुरुवात करा. तर मित्रांनो, अशा नवीन अपडेट्ससाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढे काय मित्रांनो माहिती मिळाली तर नक्कीच आपल्या टेलिग्रामवर टाकू आणि यूट्यूब चॅनलला सुद्धा व्हिडिओ बनवून टाकू. तोपर्यंत मित्रांनो इथं थांबू. जय हिंद.